महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका, आपण मागील काही दिवसापासून मिलिंद प्रश्न हा ग्रंथ समजून घेत आहोत आणि आतापर्यंत आपण हा जो खंड चौथा यामध्ये आपण आतापर्यंत बरेच प्रकरण बघितले आणि त्याचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे। आज या ठिकाणी जे प्रकरण आलेलं आहे ते अतिरिक्त कर्तव्यासंबंधी प्रश्न। तर असं शीर्षक असलेलं आहे जे प्रकरण आहे त्यावरूनच आपल्याला बोध होतो अतिरिक्त कर्तव्यासंबंधी प्रश्न। अतिरिक्त कर्तव्य, आता आपले कर्तव्य पार पाडून झाले परंतु त्याही व्यतिरिक्त जे काही कर्तव्य उरले असतील नाही का, त्याला आपण अतिरिक्त म्हणतोय ना। तर अशा पद्धतीचं हे शीर्षक या ठिकाणी आलेलं आहे आणि अतिशय महत्वाचा असा प्रश्न राजा मिलिंदाने भंते नागसेनाला विचारलेले आहे की जे काही करण्यासारखे होते ते तथागताने सर्वच केले। आपणा सर्वांना माहित आहे की बोधी वृक्षाखाली तथागताने बुद्धत्वाचा लाभ करून घेतला, बुद्धत्व प्राप्त करून घेतलं, ज्ञान प्राप्त केलं। तर अशा पद्धतीनं बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं आणि मग बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे ते सर्वज्ञ झाले, म्हणजे ते दुःखातून मुक्त झाले। आता भगवान बुद्धाला अतिरिक्त असं करण्यासारखं काहीही उरलेलं नाही आणि परंतु तरीही ते 3 महिन्यापर्यंत एकांत जीवन घालविताना दिसतात, एकांतवास। तर याची काय गरज आहे बुद्धाला? बुद्धाने तर सर्व प्राप्त केलं, बुद्धामध्ये तर आता कुठलीही उणीव राहिलेली नाही। जे काही करायचं होतं ते त्यांनी सर्वच केलं, सगळं काही प्राप्त केलं त्यांनी, सगळ्या गोष्टीतून त्यांनी मुक्तता मिळवली। तर मग हे सगळं प्राप्त केल्यानंतर मग 3 महिने एकांतवासामध्ये राहण्याचा काय अर्थ आहे, त्याचं काय फलित आहे किंवा त्याचं काय महत्व आहे किंवा त्याचा काय उपयोग आहे? 3 महिने एकांतवासामध्ये राहण्याचा तर काही कारणच उरत नाही मग तथागताने सर्व काही प्राप्त केल्यानंतर, है ना। जे काही त्यांनी प्राप्त करायचं होतं ते सर्व ते प्राप्त केलं आणि मग ते म्हणतात की तेव्हा 3 महिन्याचा एकांतवास असे हे म्हणणे ते असत्य आहे। जर त्यांना 3 महिन्याचा एकांतवास मान्य केला तर जे काही करण्यासारखे होते ते सर्व त्यांनी त्या बोधिवृक्षाखाली बसून पूर्ण केले हे म्हणणे असत्य आहे। त्यांनी सर्व प्राप्त केलं तर मग 3 महिन्याचा वर्षावासामध्ये ते काय करतात? 3 महिन्याचा वर्षावास, 3 महिन्याचा एकांतवास, त्याची काय गरज आहे? आणि मग 3 महिन्याच्या एकांतवासाची गरज असेल तर मग जे काही करण्यासारखे होते त्यांनी ते सर्व बोधिवृक्षाखाली बसून पूर्ण केले हे जे म्हणणे आहे किंवा हे जे कथन आहे हे असत्य आहे ना। म्हणजे त्यांनी प्राप्त केले असेल तर त्यांना 3 महिन्याच्या वर्षवासाची एकांतवासाची गरज नाही आणि मग 3 महिन्याच्या एकांतवासाची जर त्यांना गरज आहे तर मग हे जे काही म्हणणं आहे त्यांनी सर्व बोधिवृक्षाखाली बसून प्राप्त केलं हे असत्य आहे। उलट सुलट हा असा गूढ प्रश्न या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे। तर 3 महिन्याचा जो काही कार्यकाळ असतो त्या कार्यकाळामध्ये म्हणजे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या म्हणजे कालावधीमध्ये वर्षवास करत असतात। तर भगवान बुद्धाने सुद्धा वर्षवास केलेले आहेत। बुद्धत्व प्राप्तीनंतर जवळपास 36 वर्षावास भगवान बुद्धांनी केलेले आहे असा आपल्याला उल्लेख आढळतो, है की नाही।
तर हा 3 महिन्याचा वर्षवासाचा काळ असतो आणि वर्षवासाच्या काळामध्ये बुद्धांनी सुद्धा वर्षवास केलेले आहेत. आता बुद्ध सर्वज्ञ आहे, सर्व काही प्राप्त केलं, तर मग त्यांना 3 महिन्याच्या वर्षवासाची गरज काय, हा इथे या ठिकाणी उपस्थित झालेला प्रश्न आहे. आणि मग जर त्यांना 3 महिन्याच्या वर्षवासाची गरज असेल तर मग त्यांनी जे करण्यासारखे होते ते सर्व त्यांनी त्या बोधिवृक्षाखाली बसून पूर्ण केले, ह्या म्हणण्याला काही अर्थ उरत नाही किंवा ते असत्य आहे. हा असा उलट सुलट जो प्रश्न आहे, असा हा प्रश्न या ठिकाणी राजांनी भन्ते नागसेनाला विचारलेला आहे. तर मग भन्ते नागसेन या ठिकाणी किंवा बघूया काय कोणाचं स्टेटमेंट आहे तर जे केलेले होते त्याकरता हा एकांतवास होता. जेव्हा कोणी बिमार असतो त्याकरता औषधाची गरज असते, परंतु जो रोगग्रस्त नाही त्याला औषधाची गरज काय. जे उपाशी आहेत त्यांना भोजनाची गरज असते, परंतु जे उपाशी नाहीत त्यांना भोजनाची गरज काय, प्रश्न राजाने उपस्थित केलेला आहे. आता ज्याला रोगच नाही त्याला औषधाची गरज काय, म्हणजे भगवान बुद्ध रोगग्रस्त झालेले आहे. रोगग्रस्त म्हणजे जे दुःखाचे कारण होते त्यांनी ते समूळ उपडून फेकलेले आहे. आता कोणत्याही प्रकारचं दुःख त्यांच्या जीवनामध्ये उरलेलं नाही, ते दुःखमुक्त झालेले आहे. परम सुखाची अवस्था त्यांनी प्राप्त केलेली आहे. या अर्थाने त्यांना आता औषधाची गरज नाही. जे उपाशी आहेत त्यांना भोजनाची गरज असते, परंतु जे उपाशी नाहीत त्यांना भोजनाची गरज काय. अशा प्रकारे हे भन्ते नागसेन अतिरिक्त करण्याकरता एकांतवास नव्हता, जे केलेले होते त्याकरिता हा एकांतवास होता. तर येथे हा उभयकोटी प्रश्न उत्पन्न झालेला आहे, तेव्हा आपण याचे स्पष्टीकरण करावे. तर हा प्रश्न आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण द्यावं असं या ठिकाणी राजा मिलिंद भन्ते नागसेनाला प्रश्न विचारतो आहे. मग राजा मिलिंद त्यांना उत्तर देतात की हे राजा, तथागताला जे काही करण्यासारखे होते ते त्यांनी बोधिवृक्षाखाली बसून पूर्ण केले. आता तथागताला अतिरिक्त करण्यासारखे असे काहीही नाही. भगवंताचा 3 महिन्याकरिता एकांतवास होता. हे राजा, एकांतवासामध्ये समाधी म्हणजे एकांतवास म्हणजे समाधी असं म्हटलेलं आहे. अनेक गुण आहेत व सर्व तथागतांनी एकांतामध्येच सर्वज्ञत्व प्राप्त केलेले आहे. ते तिच्या उत्तम गुणांचे अनुस्मरण ठेवीत एकांतवासाचा अभ्यास करतात. तिच्या गुणांचे उत्तम अनुस्मरण ठेवीत एकांतवास करतात. ज्याप्रमाणे हे राजा, एखादा पुरुष राजाकडे जाऊन काही प्राप्त करण्याकरिता त्याच्या उत्तम गुणाचे अनुस्मरण करतो व राजाची मनोभावे सेवा करतो, अशाच तऱ्हेने हे राजा, सर्व तथागत सुद्धा एकांतवास करून सर्वज्ञत्व प्राप्त करतात. ते त्या उत्तम गुणांचे अनुस्मरण करीत एकांतवासाचा अभ्यास करतात. परंतु हे राजा, याप्रमाणे एखादा रोगी, दुःखी, आजारी पुरुष वैद्याकडे जाऊन आपली चांगली शुश्रूषा करून घेण्याकरिता त्यांची प्रशंसा करतो व नंतर त्याला भरपूर मोबदला सुद्धा देतो, त्याचप्रमाणे हे राजा, सर्व तथागतांनी एकांतवास करून सर्वज्ञत्व प्राप्त केले, ते त्या गुणांचे अनुस्मरण करीत एकांतवासाचा अभ्यास करतात. तर आता लक्षात आलं असेल की तथागत एकांतवासाचा अभ्यास का करतात. तर जे काही प्राप्त केलं त्याचं ते अनुस्मरण करतात, त्याच्यावर ते चिंतन करतात. आता तो उल्लेख केला या ठिकाणी रेश्माताईंनी. भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते स्थळ एकाएकी सोडलेलं नाही, तर त्यांनी 7 आठवडे चिंतनामध्ये घालवले असं आपल्याला दिसून पडते. 7 आठवडे त्या ठिकाणी घालवलेले आहे. वेगवेगळ्या 7 ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्तीनंतर घालवलेले आहे. तर आता त्यांनी सर्वज्ञता तर प्राप्त केली होती, बुद्धत्व प्राप्त केलं होतं. मग आता प्राप्त करण्यासारखं काहीही उरलेलं नव्हतं आणि तरीही त्यांनी 7 आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी, एक आठवडा असं 7 आठवडे त्या ठिकाणी 7 ठिकाणी घालवले. कशासाठी घालवले.
तर आपण बघतो की भगवान बुद्ध त्याच वृक्षाखाली 1 हप्ता बसून चिंतन करत राहिले. कशावर? त्यांनी जे काही प्राप्त केलेलं आहे त्या प्राप्तीच्या संदर्भामध्ये ते चिंतन करत राहिले. त्यांनी जे काही परमसुखाची अवस्था प्राप्त केलेली आहे त्या परमसुखाच्या अवस्थेचा लाभ घेत आणि ते कशा प्रकारे त्यांनी प्राप्त केली यावर ते चिंतन करत त्या ठिकाणी त्यांनी 1 आठवडा त्याच सुखाच्या अवस्थेमध्ये त्यांनी घालवला. मग आपल्याला आणखी दिसून पडते की भगवान बुद्ध अशा एका ठिकाणी गेले ज्या ठिकाणी त्यांनी बोधी वृक्षाकडे एकटक पाहत राहिले. बोधी वृक्षाच्या प्रती जे काही कृतज्ञतेचे भाव होते ते कृतज्ञतेचे भाव त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले आपल्याला दिसून पडते. त्यानंतर आणखी एका ठिकाणी गेले, तिथे प्रतित्य समुत्पादाचा जो काही सिद्धांत आहे किंवा प्रतित्य पदाचा किंवा कार्यकारण भावाचा हा जो काही सिद्धांत आहे ज्याला हेतू आणि प्रत्यय सुद्धा आपण म्हणतो, तर त्यावर ते चिंतन करत राहिले. तर अशा पद्धतीने आता ते सर्वतर प्राप्त केलेलं होतं, परंतु तरीही त्यावर चिंतन करण्याची गरज त्यांना भासली आणि म्हणून ते त्या ठिकाणी चिंतन करत राहिले. काही प्राप्त करण्याच्या हेतूने नाही, तर जे प्राप्त केलं त्याचं अवलोकन करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचं अनुस्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून, है ना, स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून नाही तर अनुस्मरण करण्याच्या. तर वारंवार आपण एखादी गोष्ट आठवण करत असतो नाही का, तर एखाद्या गोष्टीचं स्मरण करत असतो, अनुस्मरण करत वारंवार स्मरण करणे आहे की नाही. तर त्याचा ते अनुस्मरण करण्यासाठी तथागत एकांतवासाचा अभ्यास करत असतात है ना. तर या ठिकाणी ही गोष्ट प्रामुख्याने सांगण्यात आलेली आहे. तर हे राजा, एकांतवासाचे 28 गुण आहेत, ज्या गुणांना पाहूनच तथागत एकांतवास स्वीकार करीत असतात. एकांतवास तथागत का स्वीकार करीत असतात? तथागतांना एकांतवासाची गरज ते सर्वज्ञ झाल्यावर सुद्धा का भासते? तर या पद्धतीनं या ठिकाणी ते 28 गुण एकांतवासाचे सांगतात. तर ते कोणते गुण आहे ते म्हणतात, येथे एकांतवास करणाऱ्याचे रक्षण करतो. एकांतवास हाच एकांतवास करणाऱ्याचे रक्षण करतो. तर एकांतवासामध्ये आपण आपल्या शीलाला तपासतो, आपल्या मनाला तपासतो, आपल्या मनाच्या म्हणजे आता भगवान बुद्ध सर्वज्ञ होते त्याच्यामुळे त्यांना तर फक्त या सगळ्या गोष्टीचं अनुस्मरणच करायचं होतं ना, चिंतन करायचं होतं फक्त. आणि म्हणून ते चिंतनामध्ये, एकांतवासामध्ये, त्या चिंतनामध्ये जे काही प्राप्त केलं त्या चिंतनामध्ये ते घालवीत असत आहे की नाही. तर त्यांना वेगळ्या शिलाच्या पालनाची गरज नव्हती, त्यांना समाधी करण्याची गरज नव्हती, त्यांना प्रज्ञेचा अभ्यास करण्याची गरज नव्हती, त्यांना दृष्टी प्राप्त करून हे तर सर्व त्यांनी प्राप्त केलेलं होतं. पण जे प्राप्त केलं त्याचं अनुस्मरण करणे, भगवान बुद्ध यासाठी एकांतवास करीत होते, हे या ठिकाणी प्रामुख्यानं सांगितलं गेलं. इतर भिक्षू जे काही एकांतवास करतात ते शिलाचं पालन करण्याकरता, अधिक मजबूतीनं आपल्याला शिलाचं पालन करता यावं यासाठी ते एकांतवास पत्करतात. कारण एकांतवासामध्ये आपण ज्यावेळेस कोणाच्या सहवासामध्ये नसतो त्यावेळेस आपण कोणाशी बोलत नाही, म्हणजे वाणीचे दोष आपण टाळतो, आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांच्या आपण जवळ येतो, स्वतःला पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते, आपण अधिक सक्षमपणे स्वतःला पाहू शकतो, आपल्यातले दोष आपण ओळखू शकतो, आपल्या दोषांवर आपण कार्य करू शकतो है ना. तर म्हणून पूर्वीचे जे भिक्षू होते ते जंगलामध्ये एकटे जायचे किंवा अशा ठिकाणी जायचे एकांतवासामध्ये की सुरक्षितपणे बसून त्या ठिकाणी त्यांना ध्यान करता यावं. आणि ते मग एकांतवासामध्ये बसून ज्यावेळेस स्वतःला जाणून घ्यायचे तेव्हा स्वतःवर काम करण्यासाठी त्यांना अधिक चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायची आणि त्या चांगल्या संधीचा उपयोग करून ते स्वतःवर कार्य करायचे आणि स्वतःमधले जे काही क्लेश आहे ते क्लेश ते उपडून फेकण्याचा प्रयत्न करायचे आणि मग यातून त्यांना प्रज्ञा प्राप्त व्हायची है ना. यातून त्यांचा जो काही विकासाचा मार्ग आहे तो विकासाचा मार्ग अधिक अधिक सुकर होत जायचा. म्हणून एकांतवासाला फार मोठं महत्व दिलेलं आहे. एकांतवास अतिशय महत्वाचा असा हा आपल्या धम्मजीवनाचा पार्ट आहे. प्रत्येकाने एकांतवास केला पाहिजे. आपलं धम्मजीवन उन्नत करण्यासाठी प्रत्येकाने एकांतवास केला पाहिजे. खरं म्हणजे आपण ज्या दिवशी अष्टशील धारण करतो
त्या अष्टशिलेच्या दिवशी एक दिवस विहारामध्ये घालवला पाहिजे, अशी बौद्ध जगतामध्ये प्रथा आहे. बौद्ध देशांमधले जे उपासक उपासिका आहेत ते एक दिवस पूर्णपणे विहारामध्ये राहून घालवतात, है ना. तर विहारामध्ये ज्या वेळेस आपण आपलं जीवन एक दिवस अष्टशील धारण करून घालवतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण ब्रह्मचर्यात्वाचं जीवन त्या दिवशी जगत असतो. स्वतःच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वतःचं शिलाचरण एक दिवसासाठी का होईना मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. असे आपल्याला बौद्ध जगतामध्ये ह्या सगळ्या परंपरा पाहायला मिळतात. इथे आपण तशी परंपरा पाळत नाही. तर आपण बस अष्टशील धारण करतो आणि अष्टशिलेचा अर्थ काय काढतो, 12च्या अगोदर जेवण करायचं आहे एवढा एक नियम पाळला म्हणजे बाकीच्या 8 शिलाकडे आपलं दुर्लक्ष होते. मग आपण नाच गाणे तमाशे सिनेमा मोबाईल दिवसभर हाती राहते आणि काही ना काही पाहतच राहतो. मग मात्र आपलं एक दिवसासाठी थोडासा मोबाईल बाजूला ठेवावं अशी काही आपली हिंमत होत नाही, नाही का. तर हे जे काही कसोशीनं पालन करणं आहे ना, तर ह्या कसोशीचं पालन करण्यासाठी एकांतवास खऱ्या अर्थानं आपल्याला फार मोठं मदत करत असते. एकांतवासामुळे फार मोठं बळ मिळत असते, नाही का. तुम्ही कधी आपल्या बोर धरणला गेला असाल तर बोर धरणचं सेंटर, तर जिथे ते स्तूप आहे त्या स्तूपाच्या मागे म्हणजे तिथे पूर्ण ते झाडानं वेढलेलंच आहे, जंगलच असल्यासारखं आहे. एक पायवाट आहे छोटीशी, त्या पायवाटेनं पुढे गेल्यानंतर तिथे अशा 2 रूम बांधलेल्या आहेत. तिथे संडास बाथरूमची व्यवस्था, बेडची व्यवस्था, पूजास्थान आणि ते आजूबाजूला मग ग्लास लागलेले आहे आणि ग्लासवर पडदे लागलेले आहे. त्या ग्लासातून बाहेरचं सगळं दृश्य दिसते, जंगल दिसते, पूर्ण झाडं झुडं हे ते सगळं काही दिसते आणि त्याला म्हणतात एकांतवासाची कुटी. तर एकांतवासाच्या त्या कुटीमध्ये तुम्हाला 10 दिवस जर एकांतवास करायचा असेल तर 10 दिवस पुरेल एवढं त्या ठिकाणी साधन सामुग्री जेवण बनवण्यासाठी जे काही लागते ते सगळं अरेंज आहे तिथे. त्या ठिकाणी गॅस आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी जे काही बनवायचं आहे ते बनवून त्या ठिकाणी खायचं आहे ना. तर अशा पद्धतीनं एकांतवासासाठी तिथे अर्ज करावा लागतो आणि अर्ज केला की तो अर्ज तुमचा मान्य होतो. अर्थात हे जे जीएफआरचे मित्र आहेत त्यांच्यासाठी आहे, कोणत्याही सर्वसाधारण माणसासाठी ते काही एकांतवासाची तिथे परवानगी दिल्या जात नाही, है ना. एकांतवासाच्या कोणालाही परवानगी दिली तर मग तो त्या ठिकाणी घाबरून मरून जायचा, हाडफेल होऊन मरून जायचं, नाही का. हे एवढं काही साधं काम नाहीये एका ठिकाणी एकांतवासामध्ये अशा कुटीमध्ये राहणं, आहे की नाही. आपण कल्पना करू शकतो. परंतु जे थोडेसे परिपक्व होतात, धम्मामध्ये वृद्धिंगत होतात, है ना, धम्म जाणतात चांगल्या पद्धतीनं, स्वतःच्या मनावर काम करण्यासाठी जे लोक सक्षम असतात असे लोक एकांतवासाला जात असतात. तो एकांतवास 10 दिवसाचा 20 दिवसाचा, काही लोक काही आमचे ब्रह्मचारी 30 दिवसाचा एकांतवास करतात आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतःला जाणून घेण्याचा आणि परिपक्व होण्याचा ते प्रयत्न करीत असतात. मग पुढे जाऊन ते कंपल्सरी होतो की तुम्हाला 10 दिवसाचा एकांतवास केलाच पाहिजे, 20 दिवसाचा एकांतवास केलाच पाहिजे. कारण एकांतवासाशिवाय आपलं धम्मजीवन उन्नत होऊ शकत नाही, आपला विकास होऊ शकत नाही, आपण स्वतःला जाणू शकत नाही, आपण स्वतःतले दोष ओळखू शकत नाही. एकांतवासामध्ये जेव्हा आपण एकटे असतो त्यावेळेस आपल्यातले दोष असे समोर येतात, असे उभर कर आते हैं, बोलते ना, उभर कर आते हैं, वैसे उभर कर आते हैं हमारे भीतर के दोष सामने आते हैं, है ना. उसका सामना करना पड़ता है, डर पैदा होता है, भय पैदा होता है. अगर है हमारे भीतर में, आमच्या मनामध्ये जर तो भय असेल तर तो समोर येते त्या ठिकाणी एकांतवासामध्ये. आपण बघा एकटे असलो तर किती घाबरतो, थोडंसं काही कुठे वाजलं की एकदम आपलं तिकडे लक्ष जाते, है ना. आणि मग तो भय आपल्यावर सवार होते. 4 लोकांचा सुद्धा तो भय तेवढ्या ताकदीनं तो पुढे येत नाही, आहे का नाही. तो कुठेतरी लपून राहतो. पण आपण एकांतामध्ये असलो तर मग मात्र आपल्या ज्या तीव्र वासना असतील त्या उफाळून येतील, तीव्र भय असेल ते उफाळून येईल आणि मग त्यावर आपल्याला काम करावं लागतं. आणि त्यावर आपण ज्या वेळेस काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपला एक प्रकारे विकास होत असतो. आपल्यातलं जे काही अकुशल आहे ते बाजूला करण्याची जे काही ताकद आहे त्या एकांतवासामुळे आपल्यामध्ये निर्माण होत असते. म्हणून हा एकांतवास किती महत्वाचा आहे
आणि म्हणून त्या काळातले भिक्षू असे एकांतवासामध्ये जायचे आणि एकांतवासामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी ध्यान करायचे, स्वतःला परिपक्व बनवण्याचा प्रयत्न करायचे. पण भगवान बुद्ध तर सर्वज्ञ आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याची आता काहीही गरज उरलेली नाही. आणि तरी परंतु जे काही प्राप्त केलेलं आहे त्याचं अनुस्मरण भगवान बुद्ध स्वतः त्या एकांतवासामध्ये करीत होते, है ना. आणि मग हा जो काही एकांतवास आहे तो एकांतवास आपलं रक्षण करतो, असं जे म्हटलेलं आहे. एकांतवासच आपलं रक्षण करतो, एकांतवास करणाऱ्याचं रक्षण करतो. का? कारण तो स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला जाणून घेण्यामधले स्वतःचे जे दोष आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत असतो. आणि जसे जसे आपले दोष दूर होतात तसं तसं त्यातून होणारे जे अकुशल कर्म आहेत त्या अकुशल कर्मापासून आपलं रक्षण होत असते. या अर्थाने हा जो काही एकांतवास आहे तो आपलं रक्षण करत असतो. अशा अकुशल कर्मापासून आपलं जेव्हा रक्षण होतं तेव्हा मानसिकदृष्ट्या आपण अधिक सामर्थ्यवान बनतो. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की आपली मानसिकता जर खराब असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतात. आणि आपलं मन जर स्वस्थ असेल तर त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतात. या अर्थाने आपण जेव्हा मानसिकदृष्ट्या सुखी बनतो, मानसिकदृष्ट्या जेव्हा आपण स्ट्रॉंग बनतो, मानसिकदृष्ट्या आपण जेव्हा परिपक्व बनतो, मानसिकदृष्ट्या ज्या वेळेस आपण अधिक परिशुद्धीकडे वळतो त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो. आणि या अर्थाने आपलं आयुष्य सुद्धा वाढते. एकांतवास आपल्याला सामर्थ्य देतो, बळ प्रदान करतो, वीर्यवान होतो, आपण धैर्यवान होतो, है ना. तर ज्या काही अकुशल बाबी आहे त्या अकुशल बाबींना फेस करण्याची ताकद, त्यांना नष्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये येते. ते वीर्य, ते उत्साह आपल्याला प्राप्त होत असे. व्यावहारिक जीवनामध्ये आल्यानंतर असे जे काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडून येतात त्या प्रसंगांना तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये प्राप्त होतं, ठीक आहे नाही. म्हणजे मनाची अविचलितपणा ज्यावेळेस आपण घालवतो, मनामध्ये समताभाव ज्यावेळेस वृद्धिंगत होतो, त्यावेळेस कशीही परिस्थिती उत्पन्न झाली तरी त्या परिस्थितीमध्ये विचलित न होता त्या परिस्थितीला पुढे जाण्याची, ते हँडल करण्याची आणि ते जे काही परिस्थिती निर्माण झाली त्याला हाताळण्याची एक प्रकारे आपल्याला काय प्राप्त होते? ताकद प्राप्त होते, सामर्थ्य प्राप्त होत असते. कशामुळे? तर 3 महिने ज्यावेळेस आपण अतिशय म्हणजे ताकदीनिशी, संकल्पानिशी एकांतवास करतो, त्या एकांतवासातून आपल्याला हे सर्व बळ प्राप्त होत असतात, आहे का नाही. मग म्हणतात की दोष नष्ट करतो. एकांतवास काय करतो? आपले दोष नष्ट करतो. एकांतवासामध्ये आपले दोष समोर येतात, आपण चांगल्या पद्धतीने आपले दोष पाहू शकतो. आणि ज्या वेळेस आपण आपले दोष पाहतो त्यावेळेस त्या दोषांना आपण नष्ट करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपण त्यावर कार्य करत असतो. आणि ज्या वेळेस आपण कार्य करतो त्यावेळेस आपल्यातले दोष सुद्धा नष्ट होतात. मग अपयश नष्ट करतो, अपयश नष्ट करतो, यशाची वाढ करतो, अरुची दूर करतो. आता जगत असताना आपल्यामध्ये अरुची आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये. आपण बघितलं तर आपल्याला धम्म अभ्यास करण्यामध्ये अरुची आहे, ध्यान करण्यामध्ये अरुची आहे, चांगलं ऐकण्यामध्ये लोकांची अरुची आहे, रुची दिसत नाही. आणि रुची नसल्यामुळे लोक धम्म अभ्यास करत नाही, धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, धम्म प्रवासाला जात नाही. राहू दे ना, का करायचं आहे, तिथेच गेल्यानं काही होते का, आपल्या घरी राहूनही आपण बरंच काही करू शकतो. अशा पद्धतीचे तर्क देणारे लोकही आपल्याला भरपूर मिळतात. तिथंच जाऊन काही भेटते का, तिथेच जाऊन काही भेटते का, असे म्हणणारे लोक आहे ना. प्राप्त करायचं असेल तर इथेही आपल्याला भेटते, इथे भेटते तर मग इथे करणं बाबा, तुला कोण रोखलेलं आहे, मग इथेही करायचं नाही, तिथेही जायचं नाही, नाही का. तर अशा पद्धतीनं एक प्रकारची अरुची लोकांमध्ये दिसून पडते. आणि या अरुचीमुळे त्यांना काही प्राप्त होत नाही, जे प्राप्त करायचं त्यापासून ते वंचित राहतात, नाही का. म्हणून रुची उत्पन्न करणे, प्रत्येक गोष्टीमध्ये आवड उत्पन्न करणे, रुची उत्पन्न करणे. रुची उत्पन्न झाली की माणूस मग धम्म अभ्यासही करतो, धम्म श्रवण करतो, धम्म चर्चा करतो.
आणि धम्मासंबंधी मग जी काही ज्या बाबी आहेत त्या आपल्याला स्पष्ट होत जातात, ठीक आहे. मग 8वं सांगितलेलं आहे की आसक्ती नष्ट करतो. बरोबर आहे. जेव्हा आपण धम्म जाणतो त्या धम्म जाणीवेतून भौतिक जगाविषयी जे काही पकड आहे ती आपली हळूहळू दूर व्हायला लागते, है ना. अनासक्त आचरणाकडे आपण वळत असतो, ठीक आहे. तर आसक्ती त्यातून नष्ट होते. भीती नष्ट करतो. मग भीतीच उरत नाही, तो निर्धास्त होतो, तो बिनधास्त होतो. त्याला कुठल्याही पद्धतीचं भय त्याच्या मनामध्ये उरत नाही. तो धम्माचं आचरण करतो, जो सत्याचं आचरण करतो, सत्याचं आचरण करणाऱ्याला कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये तो कधीही बाळगत नाही. भीती कोण बाळगतो? जो चुकीचे काम करतो, जो असत्याचं वर्तन करतो, भीती त्याच्यामध्ये उरते. पण भीती सत्यानं वागणाऱ्या माणसामध्ये भीती उरत नाही. तो निर्भयपणे सामोर जातो, निर्भयपणे छाती ठोकपणे सांगतो की मी जे बोलतोय ते सत्य आहे, ठीक आहे ना. तर सत्याला भीती म्हणजे सत्यासमोर भीती उरत नाही, भीती नष्ट होत असते. आत्मविश्वास वाढतो. आता यामध्ये काही खूप समजावून सांगण्याची गरज नाही आहे. आत्मविश्वास वाढतो, प्रश्नच नाही आहेत. आळस दूर करतो. एकांतवासामुळे आपला आळस नष्ट होतो. उत्साह वाढवतो, राग नष्ट करतो, दोष नष्ट करतो, मोह नष्ट करतो. आणि हळूहळू या पद्धतीनं आपण ज्यावेळेस पुढे जातो, धम्माचरण करायला लागतो, त्यावेळेस एक एक बंधनं आपण ज्यावेळेस तोडत जातो, नाही का, तर या सगळ्या बंधनातून, या सगळ्या क्लेशातून, या सगळ्या आश्रवातून आपण हे सगळे आश्रव, हे सगळे बंधनं आपण सैल करत 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 नष्ट करत 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 आपण पुढे मार्गक्रमण करतो. आणि जसं जसं आपण पुढे मार्गक्रमण करीत जातो तसं तसं आपल्यातले जे काही दोष आहे त्या दोषांना आपण नष्ट करत जातो. आणि म्हणून मग आपला राग नष्ट होतो, दोष नष्ट होतो, मोह नष्ट होतो, अहंकार नष्ट होतो, संदेह दूर करतो, ज्याला विचिकित्सा आपण म्हटलेलं आहे. हे बंधन सुद्धा आपण हळूहळू नंतर आपल्या धम्मजीवनाच्या विकासामध्ये आपण एक एक पायऱ्या गाठत जातो. त्यावेळेस हे बंधनं तोडत 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 आपण पुढे जात असतो, ऊर्ध्वगामी दिशेने जात असतो, बुद्धत्वाच्या दिशेने आपण जात असतो, है ना. तर चित्त एकाग्र करतो म्हणजे आपण ध्यानाचा अभ्यास करतो, म्हणजे चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करीत असतो. मनात स्नेह निर्माण करतो, आनंद निर्माण करतो. आपण बघितलं 4 ध्यानाच्या अवस्थांमध्ये प्रीती उत्पन्न होते, सुख उत्पन्न होते, है ना. प्रीती आणि सुखाची जी अवस्था आहे ते अतिशय एकाग्र अशा मनामध्ये, है ना, कुशल अशा मनामध्ये जेव्हा ध्यानाचा आपण विकास करतो, त्या ध्यानाच्या विकासामध्ये ध्यानांग निर्माण होत असतात. आणि त्या ध्यानांगातून आपण प्रथम ध्यानाची अवस्था, द्वितीय ध्यानाची अवस्था, तृतीय ध्यानाची अवस्था, चौथ्या ध्यानाची अवस्था, ज्याला रूप ध्यान आपण म्हणतो, त्या अवस्था आपण प्राप्त करत जातो. आणि त्या अवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने जे काही सुख आहे, जे काही आनंद आहे, जे काही प्रीती आहे, जे काही प्रक्षब्धी आहे, त्याचा आपण अनुभव घेत असतो. मग 21वं एकांतवासामध्ये गंभीरता वाढते. आपण अधिक गंभीर होत जातो, आपल्या धम्मजीवनाप्रती आपण अधिक सजग होत जातो. तर ही जी काही आपली मानसिकता घडत जाते, आपण अधिक गंभीर, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडतो, आपल्या मनाची चंचलता आपण घालवतो, आपलं मन स्थिर व्हायला लागते, है ना. आपला स्वभाव बदलायला लागतो, आपलं वागणं बदलायला लागते. आपण मग कसंही जे इतर लोक वागतात तसं आपण वागत नाही. मग कसंही बोलणं, काहीही बोलणं, टिंगलटवाडी करणं, हा जो काही आपला मनाचा चंचल स्वभाव आहे त्याच्यामध्ये बदल व्हायला लागते. इकडे पाहणं, तिकडे पाहणं, याला काही बोलणं, त्याला काही बोलणं, त्याची मजाक करणं, त्याची मजाक करणं, हा आपला नॅचरल स्वभाव आहे ना. परंतु जसं जसं आपण धम्मजीवनामध्ये परिपक्व होत जातो तसं तसं आपल्यातली ही जी काही चंचलता आहे, मग ती शारीरिक स्तरावरची चंचलता असो किंवा मानसिक स्तरावरची चंचलता असो, ही चंचलता दूर होत असते आणि आपण स्थिर होत असतो, आपण गंभीर होत असतो. गंभीरता आपल्या आचरणामध्ये एक प्रकारे ती निर्माण व्हायला लागते. आणि अशा पद्धतीने ही जी काही गंभीरता आहे ती धम्मजीवन जगण्यासाठी आपल्याला अधिक महत्वाची त्या ठिकाणी सिद्ध होत असते. मग पुढचं आहे 22वं लाभ उत्पन्न करीतो. तर याच्यामध्ये काही प्रश्नच नाहीये, लाभच लाभ होतो आपल्याला, है ना. तर
हा सगळा जो धम्म आचरणाचा जो लाभ आहे तो लाभ उत्पन्न होत असते. नम्रता निर्माण करतो. एकांतवासामुळे आपल्यामध्ये नम्रता निर्माण होते. आपण अधिक नम्र होतो. आपण अधिक झुकतो. झुकतो याचा अर्थ आपण आत्मसमर्पण करतो अशातला भाग नाही. तर आपण झुकतो म्हणजे अतिशय नम्र होतो. आपण इतरांप्रती एक प्रकारे आदरभाव व्यक्त करतो. इतरांचा सन्मान करायला लागतो. इतरांप्रती आपण ग्रहणशील व्हायला लागतो. इतरांप्रती आपण सहनशील व्हायला लागतो. त्याचं ऐकून घेण्याची मानसिकता आपली निर्माण होते. मग कुठेही मनामध्ये आपल्या मनामध्ये विचलितता निर्माण होत नाही की अरे हा नुसताच बोलत आहे आणि आपण नुसतंच ऐकत आहोत, नाही का. तर मग असं होत नाही. तर आपण गंभीरपणे त्याला ऐकायला लागतो. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना. तर आपण चांगले वेल लिस्नर बनतो. आपण आता वेल लिस्नर नाही आहोत. आपली ऐकण्याची क्षमताच नाहीये, मानसिकताच नाहीये. मधामध्ये रोखतो, टोकतो आपण, है ना. मधामध्येच त्याला थांबवतो. म्हणजे आपण आताही ग्रहणशील नाही आहोत. तर ही जी काही ग्रहणशीलता आहे, ही जी काही सहनशीलता आहे ना, म्हणजे दुसऱ्याचं ऐकून घेण्यासाठी सुद्धा सहनशीलता लागते बरं. हे दुसऱ्यांना ऐकून घेणे एवढी साधी बाब नाहीये. परंतु धम्म जीवन जगत असताना ह्या बाबी निर्माण होतात. आपण इतरांप्रती सहनशील होत असतो. आपण ग्रहणशीलतेनं आपण त्यांना ऐकत असतो, है ना. आणि ही ऐकून घेणे सुद्धा अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. कारण पुढच्या व्यक्तीला त्याच्या मनातलं जे काही सांगायचं असते तो त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन व्यक्त करीत असतो आणि म्हणून त्याला व्यक्त होऊ दिलं पाहिजे, है ना. तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. मग एकांतवास प्रेम उत्पन्न करतो, प्रमोद उत्पन्न करतो, संस्काराच्या स्वभावाचे दर्शन होते. संस्काराच्या स्वभावाचे दर्शन होते. आता संस्काराच्या स्वभावाचे दर्शन होते म्हणजे काय, तर संस्कारित जगाचे जे सत्य आहे ते सत्य उजागर होते. म्हणजेच आपल्याला भौतिक जगातली अनित्यता कळायला लागते, दुःख कळायला लागते, अनात्म कळायला लागते, प्रज्ञा प्राप्त होते. त्यातून या तीनही संस्कारित लक्षणाचा आपल्याला बोध होतो. संस्कारित जगताच्या लक्षणाचा आपल्याला बोध होतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं संस्काराच्या स्वभावाचे दर्शन होतो. संस्काराचा स्वभाव काय आहे, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे. सब्बे संखारा अनित्याती. सर्व संस्कार अनित्य आहे. ते उत्पन्न होत आहेत आणि नष्ट होत आहेत. आणि जे उत्पन्न होत आहे आणि नष्ट होत आहे त्याचं परिवर्तन किंवा त्याचं म्हणजे ते दुःखामध्येच परिवर्तित होत असते, है ना. अनित्यता शेवटी आपल्याला आपल्यासाठी दुःखच घेऊन येते, है ना. जे नित्य नाही त्याला नित्य समजतो. ही आपली अविद्या आहे. पण अविद्या ज्यावेळेस नष्ट होते, प्रज्ञा आपल्याला ज्यावेळेस प्राप्त होते, दृष्टी आपल्याला प्राप्त होते, तेव्हा खऱ्या अर्थानं जसं आहे तसं पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. आणि जसं आहे तसं पाहत असताना संस्कारित जगाचं जे सत्य आहे ते आपल्यासमोर स्पष्टपणे उजागर होत असते. आणि संस्कारित जगाचं जे काही सत्य आहे ते म्हणजे अनित्यता आहे. मग आपण स्पष्टपणे या भौतिक जगाची अनित्यता पाहण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होते. मग आपण दुःखाकडे दुःख म्हणून पाहतो, दुःख म्हणून स्वीकारतो आणि त्या दुःखापासून आपण स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडतो, प्रयत्न करतो. मग आपण आपल्यामधलं जे अनत्ता आहे, अनात्मा आहे ते आपल्याला दिसायला लागतं, ते आपल्याला समजायला लागतं की ज्याला मी म्हणतो असा मी कोणीही नाही, ज्याला आपण आत्म म्हणतो असं आत्मतत्व किंवा ज्याला वेदगु असं म्हणतो, ज्याला जीवात्मा असा शब्द आलेला आहे असा कोणीही नाही, असा कोणीही नाही, है ना. हे आपल्याला कळायला लागतं, है ना. आणि म्हणून म्हटलंय की संस्काराच्या स्वभावाचे दर्शन होते. पुनर्जन्माचे कारण नष्ट करतो. अविद्या नष्ट होते. भूतकाळातलं काळ, वर्तमानातलं काळ कारण तृष्णा नष्ट होते. आणि तृष्णा नष्ट झाली की आसक्ती नष्ट होते. म्हणून ही जे प्रतित्य समुत्पाद आहे त्या प्रतित्य समुत्पादाची कडी कुठे तुटली पाहिजे, कडी कुठे तोडता येते, वेदना पच्चया तन्हा. तर वेदना ज्यावेळेस निर्माण होतात त्या वेदनेकडे आपण तटस्थ भावनेनं, द्रष्टा भावनेनं, समता भावनेनं ज्यावेळेस आपण पाहायला शिकतो त्यावेळेस आपण संस्कार नवीन करीत नाही,
आणि नवीन संस्कार करत नसल्यामुळे पुराणे जे संस्कार आहेत ते उभरून येतात. त्यावेळेसही आपण त्याच्याकडे द्रष्टा भावनेनं, समता भावनेनं पाहायला लागतो आणि अशा पद्धतीनं त्या संस्काराची सुद्धा निर्जरा होत जाते. आणि म्हणून आपण संस्कारातून मुक्त होतो. आपल्याला काय करायचं आहे? आपल्या सर्व संस्कारातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि आपल्या सर्व संस्कारातून मुक्त व्हायचं असेल तर जेव्हा आपण ध्यान मार्गाचा अवलंब करतो त्यावेळेस आपल्या मनाची जी काही स्थिती समतेमध्ये, उपेक्षा भावनेमध्ये आपण स्वतःच्या मनाला स्थापित करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये मग आपण रागही जागवत नाही, आपण द्वेषही जागवत नाही, म्हणजे तृष्णेमध्ये आपण फसत नाही. आणि ज्यावेळेस तृष्णेमध्ये आपण फसत नाही त्यावेळेस आसक्ती, जे चिपकाव आहे, जे पकडून ठेवण्याची भावना आहे, ती तुटते. आणि ज्यावेळेस आपल्या आसक्तीतून आपण मुक्त होतो त्यावेळेस जे भव आहे ते संभावनाच निर्माण होत नाही. आणि भवचक्राची म्हणजे भवाची संभावना निर्माण होत नाही ना, ते वातावरण निर्माण होत नाही, तेव्हा आपण जन्म सुद्धा ग्रहण करीत नाही. जे पुनर्जन्माचे जे कारण आहे, तृष्णा, अविद्या, त्यालाच आपण पूर्णपणे नष्ट करून टाकतो. कशामुळे? ध्यानामुळे. ध्यानांग जसे जसे विकसित होत जातात तसे तसे पुनर्जन्माचे जे काही कारण आहे त्या पुनर्जन्माच्या कारणांना आपण नष्ट करीत करीत जातो. कशामुळे? एकांतवासामुळे. एकांतवासाचे किती फायदे सांगितलेले आहेत या ठिकाणी, याची प्रचिती आपल्याला हे सर्व जाणून घेताना येते. म्हणून एकांतवास किती महत्वाचा आहे. बरेचदा आपण एकटे असतो, घरी पण एकटे असतो. काय करतो त्यावेळेस? तो क्षण तुम्ही कसे घालवता? मागे जे 10 चिंतनासाठी आपण विषय घेतलेले होते, चिंतनासाठी 10 विषय त्यावेळेस मी सांगितलेले होते. त्यावेळेसही हा एक मुद्दा होता की तुम्ही ज्यावेळेस एकांतवासामध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही एकटे असता, त्यावेळेस तो क्षण तुम्ही कसा घालवता? चिंतनात, एखाद्या चांगल्या चिंतनात घालवता का? धम्म अभ्यास करण्यामध्ये घालवता का? ध्यान करण्यामध्ये तुम्ही तो क्षण घालवतात का? एकांतवासाचे क्षण तुमच्या जीवनात येत नाही असं थोडी आहे. तुमच्याही जीवनामध्ये ते थोडेसे असेल ना, 3 महिन्याचे नसेल, अर्ध्या घंट्याचा असेल, 1 घंट्याचा असेल, असा एकांतवासाचा क्षण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. अशा त्या एकांतवासामध्ये मग तुम्ही धम्मावर चिंतन करता का? धम्मा संदर्भातलं काही वाचन करता का? ध्यान करता का? आनापानसतीचा अभ्यास करता का? स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करता का? ना, आपल्या विचारांप्रती सजग स्मृतीचा सराव करता का? काय करता नेमकं तुम्ही त्या एकांतवासामध्ये? तर त्या एकांतवासामध्ये आपण अशा पद्धतीचा कुठलाही सराव करीत नाही, हेही तेवढं सत्य आहे की नाही? आहे. म्हणून बुद्ध आपल्याला सांगतात की तुम्हाला जे एकांताचे क्षण मिळतात त्या एकांताच्या क्षणामध्ये धम्माचं चिंतन करा, स्वतःचं चिंतन करा, स्वतःविषयी सजग होण्याचा प्रयत्न करा. त्यातून आपल्याला आपल्या अकुशलांना दूर करण्यासाठी बल प्राप्त होते. म्हणून एकांतवासाचं किती मोठं महत्व या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि मग भगवान बुद्ध सुद्धा एकांतवास करतात. तर जे काही प्राप्त केलं त्याचं अनुस्मरण करण्यासाठी भगवान बुद्ध सुद्धा एकांतवास करीत असतात 3 महिन्याचा. तर सर्व श्रमण भाव उत्पन्न होतो. तर हे अशा पद्धतीचे एकांतवासाचे 28 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि या 28 गुणांचं भगवान बुद्ध स्मरण करीत असतात. जे काही त्यांना प्राप्त केलं त्याचं ते स्मरण करीत असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध सुद्धा असं एकांतवास करीत असतात, एकांतवासाचा ते स्वीकार करीत असतात. म्हणून म्हणतात की हे राजा, तथागत या कारणांमुळे, आता पुढे 4 कारण आणखी दिलेले आहे, 4 कारणामुळे एकांतवासाचा अभ्यास करतात. कोणते 4 कारण? ते पहिले कारण सांगतात की हे राजा, निरापद विहार करण्याकरता तथागतांनी एकांतवासाचा अभ्यास केला. निरापद विहार करण्यासाठी. निरापद म्हणजे काय? तर निरापद म्हणजे आपत्ती रहित, निर्विघ्न जसं आपण म्हणतो. तर कोणतीही विपत्ती नाही का, अशा पद्धतीचं जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये ही जी काही विपत्ती आहे, आपत्ती विपत्ती, ती कमी होत असते ना. तर यासाठी एक प्रकारे हे जे काही आहे एकांतवास, त्या एकांतवासाचा अशा पद्धतीचं जीवन जगण्यासाठी
बिना संकटाचं जीवन जगण्यासाठी, आपत्तीरहित जीवन जगण्यासाठी, निर्विघ्न जीवन जगण्यासाठी है ना. तर हा एकांतवास आपल्याला लाभदायक ठरत असतो है ना. आणि म्हणून एकांतवासाचा अभ्यास मग भिक्षू असो की तथागत असो ते करीत असतात. अवर्जनीय गुणांच्या विपुलतेकरिता तथागताने एकांतवासाचा अभ्यास केला. अवर्जनीय, वर्जनीय म्हणजे काय, तर वर्जनीय म्हणजे ज्याचा स्वीकार करू नये अशा गोष्टी, ज्याचा स्वीकार आपण करू शकत नाही अशा गोष्टी, त्याज्य, त्याज्य ठरवतो त्याला वर्जनीय असं म्हटलेलं आहे. आणि अनवर्जनीय म्हणजे काय, तर ज्यांचा स्वीकार करता यावा अशा गोष्टी, ज्याला फॉलो करता यावं, ज्या आत्मसात करता याव्या है ना, अशा गोष्टी त्याला अनवर्जनीय, अशा गुणांचा आणि अशा गुणांची विपुलता प्राप्त व्हावी ना, विपुल प्रमाणात, मोठ्या प्रमाणात अशा बाबी आपल्याला प्राप्त करता याव्या, यासाठी तथागताने एकांतवासाचा अभ्यास केलेला आहे. आणि ज्या प्राप्त केल्या त्याचं चिंतन करण्यासाठी नाही का. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी या सगळ्या गोष्टीचं अनुस्मरण करण्यासाठी भगवान बुद्धाने एकांतवास केला. तर हे दुसरं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग तिसरं कारण सांगितलेलं आहे की अशेष आर्य मार्गाकरिता तथागताने एकांतवासाचा अभ्यास केला. अशेष आर्य मार्गाकरिता, अशेष म्हणजे, तर शेष म्हणजे काय, तर शेष म्हणजे उर्वरित, काहीतरी राहिलाय, काहीतरी कमतरता राहिलेली, त्याला आपण शेष म्हणतो. अशेष म्हणजे काहीच राहिलेलं नाही, काही बाकी राहिलेलं नाही. जे काही आर्य मार्ग होता, जे काही आर्य अष्टांगिक मार्ग मुक्तीपर्यंत नेणारा होता, तो सर्व त्यांनी प्राप्त केलेला होता. तर अशा पद्धतीने जे काही प्राप्त केलेलं होतं त्याचं पुन्हा अनुस्मरण करणे, यासाठी भगवान बुद्ध एकांतवास करीत होते. आणि जे भिक्षू होते ते त्याला प्राप्त करण्यासाठी एकांतवास करीत होते. कशाला, की आर्य मार्गाला प्राप्त करण्यासाठी, म्हणजे अष्टांग मार्गाने आपलं जीवन जगून जो काही मुक्तीचा मार्ग आहे तो चोखाडण्यासाठी जे इतर भिक्षू आहेत ते एकांतवास करीत होते. मग सर्व बुद्धांनी मुक्तपणे केलेली तिची प्रशंसा याकरिता तथागताने एकांतवासाचा अभ्यास केला. सर्व बुद्धांनी मुक्त केलेली तिची प्रशंसा, सर्व बुद्धांनी मुक्तपणे केलेली तिची प्रशंसा याकरिता तथागताने एकांतवासाचा अभ्यास केलेला आहे. तर जे काही बुद्ध आहेत ते बुद्ध सर्वज्ञता प्राप्त करून, ज्ञान प्राप्त करून, मुक्ती प्राप्त करून, बुद्धत्व प्राप्त करून त्याची ते प्रशंसा करीत असतात, है की नाही. आणि त्याचा ते मुक्तपणे त्याचं ते वाटप करीत असतात. तथागतांनी या सर्व बाबी लोकांना मुक्तपणे वाटलेल्या आहे ना. आणि त्याची प्रशंसा केलेली आहे, निर्वाणाची प्रशंसा केलेली आहे. सांगितलेलं आहे की हे परम सुख आहे, हे प्रत्येकाने प्राप्त केलं पाहिजे, प्रत्येकाने यासाठी धडपडलं पाहिजे, है की नाही. तर अशा पद्धतीनं मुक्त कंठाने जे काही चांगलं आहे, जे काही कुशल आहे, त्या कुशलांची प्रशंसा बुद्धाने केलेली आहे. आणि ते कुशल लोकांमध्ये विकसित व्हावं यासाठी त्याने ते मुक्त हस्ते सर्वांना वाटलेलं आहे. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी वाटण्यासाठी, या सगळ्या गोष्टी मुक्त कंठाने त्याची प्रशंसा करण्यासाठी आणि ते इतर सर्व जणांना त्याच्या मुक्तीसाठी खुले करून देण्यासाठी या एकांतवासाचा भगवान बुद्धांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर या 4 कारणामुळे तथागत एकांतवासाचा अभ्यास करतात. अशा प्रकारे हे राजा तथागत एकांतवासाचा अभ्यास करतात. तथागताला आता काही करण्यासारखे शेष उरलेले नाही, तर ते गुणविशेषांना पाहूनच एकांतवासाचा अभ्यास करतात. त्या गुणविशेषांचं ते स्मरण करतात. भंते नागसेन अतिशय उत्तम, येथे मी आपले म्हणणे स्वीकार करतो. तर ह्या अतिशय समर्पकपणे भंते नागसेनांनी राजा मिलिंदाला भगवान बुद्ध का एकांतवास करतात याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं निरूपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि या अनुषंगाने आपल्याला सुद्धा ही बाब या ठिकाणी समजून घेता आली. आपण सर्वांनी ती अतिशय शांतपणे ग्रहण केली, शांतपणे ऐकून घेतली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुण्यानुमोदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.